या पद्धतीची तुम्ही कधी चटणी बनवली आहे का? अशी शेंगदाण्याची चटणी बनवा आणि तुम्ही ही चटणी डब्यालासुद्धा देऊ शकता. अशी अप्रतिम चवीची ही चटणी आहे. एकदा बनवा आणि अगदी 15 दिवस ते महिनाभर तुम्ही खाऊ शकता. अशी चटपटीत ही चटणी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी पूर्ण पहा. नमस्कार, सुषमाच कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं बघा अशा लाल अशा हिरव्या मिरच्या असतात ना, लाल झालेल्या, तर या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखटवाल्या मिरच्या आहेत बघा. छान अशा धुवून याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत मी. तर अगदी एक वाटीभर अशा मिरच्या असतील या. तर या पद्धतीची तुम्ही कधी ओल्या मिरच्याची चटणी बनवली आहे का? नक्की बनवा आणि अगदी महिनाभर खाऊ शकता. ही चटणी बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अगदी महिनाभर. तर इथं त्याच्यासाठी अगदी कमी साहित्य घेतले. 1 वाटी शेंगदाणे घेतलेत कच्चे, कोथिंबीर घेतली थोडीशी आणि कढीपत्त्याची 4 पानं, थोडासा मी लसूण घेतला आहे बघा, 15 ते 20 पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घेतले. तर आता आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना, छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम आहे ना लो ठेवायची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर कमी गॅसवरती मी शेंगदाणे भाजून घेते. बघू शकताय तवा छान असा गरम झाला की शेंगदाणे टाकले आणि असे भाजून घेते. तर अगदी एकसारखे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा. असे शेंगदाणे भाजले ना की चटणीची चव अप्रतिम अशी लागते बघा. तर मी कधीही शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवताना ना किंवा खरडा वगैरे बनवते त्यावेळी असे तव्यामध्ये शेंगदाणे, मिरच्या वगैरे भाजून घेते. कारण तव्यामध्ये बनवली ना की चटणीला किंवा खरड्याला वेगळी अशी टेस्ट येते. तर आता शेंगदाणे असे कमी गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे. असे खरपूस शेंगदाणे भाजायचे आणि अशी क्रंची चटणी लागते बघा. त्याच्यामुळे असे शेंगदाणे भाजून घेते. तर आता थोडंसं तेल टाकून घेतले शेंगदाण्यावरती. आता छान असे खरपूस भाजतात बघा आणखीन. त्याच्यामुळे तेल टाकून थोडं 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घेतले आणि काढून घेतले. तर पहिलं शेंगदाण्यामध्ये तेल टाकायचं नाही. भाजत आले ना की थोडंसं तेल टाकायचं म्हणजे छान क्रिस्पीपणा येतो शेंगदाण्याला बघा. तर आता काढून घेतले तव्यामधील शेंगदाणे काढून घेतले. छान थंड करण्यासाठी ठेवून दिलेत. आता आपल्या मिरच्या आहेत ना, तर मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या बघा. तर मिरच्याही पहिलं तेल न टाकता छान भाजून घ्यायच्या. थोडेसे मिरच्याला डाग पडले ना की मग तेल टाकलं तरी चालेल. कारण आपल्या तव्यामध्ये पहिलंच थोडंसं तेल राहिलेलं होतं शेंगदाणे भाजल्यामुळं. त्याच्यामुळं मी तेल काही टाकलेलं नाही मिरच्यामध्ये पहिलं. तर छान असं कमी गॅसवरती ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या. अशी चटणी बनवायची आणि जेवणाच्या ताटाला जरी वाढली ना तरी छान वाटते बघा खायला अशी. आणि सारखंच ती भाजी चपाती खाण्यापेक्षा असं कधीतरी भाजी नसेल किंवा सारखं भाजी खायचा कंटाळा आला असेल ना, तर अशी चटणी बनवायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. अगदी महिनाभर खाऊ शकता तुम्ही. तोंडी लावण्यासाठी म्हणू शकता. अशी चटणी बनवली ना अप्रतिम अशी चवीची ही चटणी आहे. तर छान अशा मिरच्या भाजून घेतल्या बघा. कमी गॅसवरती मिरच्या भाजून घ्यायच्या. जर तुम्हाला जास्तीची तिखट नको असेल ना तर तुम्ही कमी तिखटवाल्या आणि कमी क्वांटिटी मिरच्याची वापरू शकता. तर मी अगदी महिनाभरासाठी चटणी बनवून ठेवत आहे. त्याच्यामुळं जास्तीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर छान असे उलटण्याने ना असे मिरच्या दाबून अशा भाजून घ्यायच्या म्हणजे छान अशा भाजतात बघा. मिरच्याचा पूर्ण कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे असं कमी गॅसवरती छान भाजून घ्यायच्या मिरच्या. असं मिरच्याची ही चटणी बनवायची आणि भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून खाऊ शकता. छान लागते बघा तशी. तर आता मिरच्या एका साईडला टाकून घेतल्या आणि आता याच्यात आपल्याला कढीपत्त्याची 4 ते 5 पाने टाकून घ्यायचे आहेत आणि लसूण टाकला आहे 10 ते 15 पाकळ्या, अर्धा इंच आलं टाकले आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता 1 चमचा जिरं टाकले. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी गावरान पद्धतीने मी लाल मिरच्याची चटणी बनवलेली आहे किंवा याला तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा म्हणू शकता. कारण आपण शेंगदाण्याचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे.
घरात लहान मुलं वगैरे असतील ना तर मिरच्याचं प्रमाण कमी करायचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे लहान मुलंही अगदी आवडीने खातील. तरी छान असं 2 मिनटासाठी परतून घेतलं बघा. आता याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि छान परतून घ्यायचं. तर आता हे काढून घेतले मी, बघू शकता असं प्लेटमध्ये एका काढून घेतले, थंड करून घेतले बघा. तर आता तुमच्याकडं खलबत्ता वगैरे असेल ना तर खलबत्त्यामध्ये हे तुम्ही वाटू शकता. माझ्याकडे असा खलबत्ता आहे. याच्यात आता मी पहिले शेंगदाणे वाटून घेते. तर शेंगदाणे आहेत ना आपले जाडसर वाटून घ्यायचे, जास्तीचे बारीक वगैरे याचं कूट आहे ना करायचं नाही. बघू शकता असं मी या पद्धतीचं कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं. तर आता हे कूट एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवते बघा. आणि आपल्या मिरच्या वगैरे आहेत ना तर त्या मिरच्या आता आपल्याला जाडसर अशा बारीक करून घ्यायच्या त्या खलबत्त्यामध्ये. तर तुमच्याकडे दगडी असेल ना खलबत्ता त्याच्यात केलं तरी चालेल. मिक्सरला वगैरे फिरवून न घेता मी असं खलबत्त्यामध्ये वाटले, कारण खलबत्त्यामध्ये जर वाटलं ना तर चव अप्रतिम अशी येते. बघू शकता अशी आपली चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशी चमचमीत चटणी बनवा आणि अगदी महिनाभर खा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.